याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण व्हावं घोडा. आणि हा शेवटचा क्षण देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो आपल्याला पाहायला मिळतोय. तळेगाव शहराचं ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या मेगा फायनल ग्रँड फिनाले देखील आपण इथे सुरुवात करतोय. स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावरती लिहिलं या पेललं असे धर्मवीर शंभूराजे यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भूमी आहे. आणि या मावळच्या भूमीमधून या तिन्ही महापुरुषांना मानाचा मुजरा आहे. मावळच्या मातीतून यांना नतमस्तक आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांनी जगावं कसं लढावं कसं हे देखील शिकवलंय. पुणे जिल्हा म्हणलं की विद्येचं माहेरघर म्हणून सातत्याने पुणे जिल्ह्याची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका देखील अगदी आपण जर पाहिलं तर ऐतिहासिक वसा वारसा लाभलेला मावळ तालुका, साधू संतांची भूमी लाभलेला मावळ तालुका आहे. आणि हा मावळ तालुक्यातील तळेगाव शहरामध्ये क्रिकेटचा आपण हा सोहळा देखील पाहतोय. 40 मिनिटाचा कालावधी असेल. 8 षटकांसाठी तुम्हाला याची दखल घ्या. बरोबर मॅच स्टार्ट होतीये 4:30 चला, या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य आधारस्तंभ श्रीशैल मेंते साहेब उपस्थित झालेत. आपलंही आयडियाकांच्या वतीने सहर्ष स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. आणि पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. प्रमोद यांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. मेगा फायनल ग्रँड फिनाले देखील आपण पाहतोय. लहान मुलांना विनंती असेल की आपण आतमध्ये खेळा बाळांनो. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत गेले 5 दिवस देखील आपण पाहतो. आमचे सचिन भाऊ भेगडे असतील, शंकर भाऊ भेगडे असतील, या मान्यवरांनी केलेली मेहनत. बॅक टू इन रो मैदानाच्या आतमध्ये प्रमोद, वय वर्ष 40 आहे, परंतु आज देखील मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू आहे. परंतु आज देखील एखाद्या तरुणाला लाजवेल असा खेळ सातत्याने प्रमोद यांचा देखील आपण पाहिलाय. आज मोठी मॅच मेगा फायनल आहे. मेगा फायनल मध्ये कामगिरी करायची आणि तीच कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला ऋषिकेश कदम तर दुसऱ्या बाजूला प्रमोद. ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कामगिरी करताना. शनिदेव बेनीशिरूर आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक 2 व्हीलर बाईक देखील शनिदेव बेनीशिरूरने आपल्या नावावरती कोरली आहे. सेमीफायनल मध्ये देखील 65 धावा शनिदेव बेनीशिरूरच्या बॅट मधून आला. एक प्रॉपर ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. घोषंकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 10 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आणि त्यानंतर आलेले एक डबल. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना देखील पाहायला मिळाली. मावळ तालुक्यातील 28 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला असोसिएशन अंतर्गत. शांत प्रकारचा वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये. इथे पहा अगदी स्लॉट मध्ये होता. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालंय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. डीजे ए भावा, अरे टेन्शन कशाला घेतो तू? एका मार्काने तरी गेलाय. विश्वास आहे मला, बघ एक दिवस तू नक्कीच आहे होणार. Hits A आज तो दिवस आला, साऱ्या गावात जल्लोष झाला, सांगणार ओरडून. थँक्यू डीजे.
इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर प्रमोद यांच्या बॅट मधून काय फटका बहारदार आलाय. पुन्हा एकदा नजाकत कल्पकता मैदानाच्या आतमध्ये प्रमोद का बॅटिंग करतात. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 4. प्रमोदने जर बॅक टू बॅक षटकार जर ठोकले ना, 2 षटकार जर आले तर सचिन भाऊ भेगडे यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपये. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी PSI संदीपजी गाडीलकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. साहेब मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. खाकी वर्दीतला माणूस देखील आता मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वेळा साहेबांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, परंतु आज ऑन ड्युटी. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष सहकार्य ज्यांचं लाभले असे वैभवजी दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती राहील की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्रिमूर्ती डेव्हलपरचे ओवाळ साहेब देखील उपस्थित आहे. साहेब आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी मान्यवरांची मांदियाळी देखील मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो. आणि षटक क्रमांक पहिलं देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. शनिदेव बेनिशुरूर 22 धावा शनिदेव बेनिशुरूरने देखील खर्च केल्यात. इथे मैदानाच्या आतमध्ये तेजस बोर्डे यॉर्कर स्पेशलिस्ट सेमीफायनल मध्ये देखील एक क्लीन बोल्ड या खेळाडूने केलाय. आता देखील एक क्लीन बोल्ड मैदानाच्या आतमध्ये करतोय. तेच मैदानाच्या आतमध्ये सांगतोय अण्णा देखील तेच मैदानाच्या आतमध्ये शनीला देखील सांगतोय. परागांना म्हणलं की क्रिकेटचं समीकरण आहे. लोणावळ्याच्या शहरातील अगदी आपण पाहिलं तर लोणावळा शहरातील एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून ज्या खेळाडूची सातत्याने ओळख आपल्याला पाहायला मिळते, परागांना असेल तर संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं विशेष मान्यवर राजू शेठ माळी यांचे सहकारी लक्ष्मणजी कापसे, त्याचबरोबर प्रमाणे नितीनजी काळजे आपण देखील उपस्थित झालात. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील या ठिकाणी पुरस्कृत केलंय. रोख रक्कम 21,000 रुपये. अतिथी मान्यवर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे राजू शेठ माळी. त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पुरस्कृत केला गेलाय. माळी साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. आई शिवाई तुझी कृपा झाली, आई शिवाई तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उधळ्यात रत्नांची खाण मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्या शुभाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडविला. मी मावळ तालुक्यातील समालोचक अमोल कोंडभर, सुपरस्टार क्रिकेट क्लब तळेगाव आयोजित मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट कार्यतत्पर जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन आयोजित तळेगाव शहरामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्व अतिथी प्रेक्षक राजांचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मनापासून मनपूर्वक स्वागत देखील या ठिकाणी करतो. मेगा फायनल ग्रँड फायनल देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. याचसाठी केला होता अटास की शेवटचा क्षण व्हावं गोड, आणि हा शेवटचा क्षण देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मोठी 4 दिवस मेहनत, आज 5वा दिवस जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मेगा फायनल ग्रँड फिनालेचा सामना देखील पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा 22 धावा. तेजस बोर्डे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कमालीची करतोय. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धाव. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी थोडंसं गती परिवर्तन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक बाळू चेंडू पर्यंत पोहोचलाय.
इथे पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तेजस बोर्डे मैदानाच्या आतमध्ये. लोणावळा शहरामध्ये देखील दमदार आमदार चषक नुकताच संपन्न झाला. त्या स्पर्धेमध्ये देखील तेजस बोर्डेला आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार लोणावळा शहरातील त्याला देखील आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण सन्मानित केलंय. परंतु आता इथे तेजस बोर्डेचं स्वागत केलंय. स्वाग से करेंगे स्वागत हेच मैदानाच्या आतमध्ये सांगतोय प्रमोद पोळ. ठोकतोय षटकार डीजे. कि किस पे भरोसा कर रहे हैं. कभी कभी फरिश्ते के रूप में शैतान भी मिल जाता है. इथे परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला. तेजस षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. स्कोर कार्ड वरती 30 धावा. 30 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून देखील दिलंय तेजस बोर्डेने. तेजस असतील शनी असतील हे लोणावळ्यातील तेजपुंज तारे सातत्याने अगदी आपण जर पाहिलं तर कमी वेळामध्ये स्वतःला देखील यांनी एक स्वतःचं स्थान देखील निर्माण केले ह्या मावळच्या क्रिकेटच्या पटलावरती. मावळ तालुक्याचा संघ ज्या ज्या वेळेस तालुका निहाय गटामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेस तालुक्याच्या बाहेर खेळायला जातो ना त्या तालुका नाही निहाय गटामध्ये देखील आपण तेजस बोर्डे असतील शनिदेव बेनीशिरूर असतील आणि जो गोलंदाजी मार्क वरती आता सूरज थोंडगे बाळू मैदानाच्या आतमध्ये आला. ह्या 3 खेळाडूंना सातत्याने मावळच्या संघाला देखील रिप्रेझेंट करताना आपण पाहिले. इथे चेंडू अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल घ्यायचे प्रयत्न झाला. हरणाची गती चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केला. 1 चिकी सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31 लॉस ऑफ. एकच विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि ते फटका फसलाय. तेजस बोर्डे चुकी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चुकी झाली आहे. अण्णाने देखील हात डोक्यावरती लावलेत. स्तब्ध उभा आहे. कारण की ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा येतात ना त्या खेळाडूला जर तुम्ही ते जीवदान दिलताय तर हे धोक्याची घंटा आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड वरती 32 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराजांना वय वर्ष लाभलं 32. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. एकही महापराक्रमी एकही शंभू राजा था. इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर एक सिंगल पळून पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा दुसऱ्या धावेला पलायन झालंय. करण आणि भिंताडे मामा दोन्ही खेळाडू अगदी आपण पाहिलं तर चेंडूला पाठपुरे होताना पाहायला मिळाले. 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34. 34 धावा आहे. सूरज गायक यांना देखील इन ऍक्शन आपण पाहतोय. लोणावळा शहरामध्ये आमदार चषक स्पर्धा देखील संपन्न झाली. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून देखील भूमिका त्यांनी साकारली. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे आडव्या बॅटने खेचून मारलाय आणि चेंडू देखील जाईल. डिक्लेअर झोन असेल तिथे जर चेंडू गुंतला असेल तर 2 धावा असतील. जाळीमध्ये चेंडू गेलाय. कौशल्य देखील आपण पाहतोय. तो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना देखील पाहायला मिळाला. या खेळाडूला देखील दमदार आमदार चषक या स्पर्धेमध्ये रायझिंग इमर्जिंग पिलर हा अवॉर्ड देखील त्याला मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके अण्णांच्या उपस्थितीमध्ये त्याला देखील त्या ठिकाणी बहाल करण्यात आलाय पुरस्कार. 36 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती. चला नवीन बॉल घेऊन मॅच स्टार्ट करा. चला पंचांना विनंती राहील की बॉल द्यायचा आहे तुमच्याकडचा. खेळाडूंना विनंती आहे खेळ चालू राहू द्या. स्पर्धेच्या निमित्तानं
आयोजक कमिटीचे सदस्य सन्माननीय अक्षयजी काळोखे आपण देखील उपस्थित झालात. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. विनंती राहील की मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. लोअर फुलटॉस चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तेजस बोर्डे चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये जी प्राप्त होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. येथे पहा प्रमोद यांच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मैदानाच्या आतमध्ये कॅच सोडलाय तेजस बोर्डेने आणि तदनंतर अगदी आपण जर पाहिलं तर काय बॅटिंग केली जाते. जबरदस्त बॅटिंग. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा देखील बनवल्या गेल्यात. 43 धावा आहे. तरी 40 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो जे आतापर्यंत बनवल्या गेल्यात. वरती 1. तेजस बोर्डे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलाय. इथे चेंडू वाईट. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या पंचांकडे देखील या ठिकाणी रेफर केले गेले. रिव्ह्यू घेतलेला आहे. आता तिसरे पंच देखील सांगतील निर्णय काय असेल. कीप रोलिंग हेच आता म्हणावं लागेल. तिसरे पंच स्क्रीनवरती म्हणून देखील काम तेच पाहायला पाहतायत मिळेल. समीर भाऊ बेगडे लवकरच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. अगदी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्या पंचांनी अगदी आपण पाहिलं तर गेले 4 दिवस आणि आजचा एक 5वा दिवस पंचांची भूमिका देखील ज्यांनी पार पाडली. अनिलजी माळी सर, विश्वजितजी कोळीकर सर, दोन्ही पंचांचं देखील या ठिकाणी सुपरस्टार तळेगाव सर्व सदस्यांच्या वतीने मंडळाच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत आणि आभार देखील आहे. तिसरे पंच देखील निर्णय या ठिकाणी सांगतील. कष्टाने आणि ज्यांचं स्वप्न होतं की आपल्या या ग्राउंडवर सामने टुर्नामेंट झाली White ball. पाहिजे, बाबूजी जगताप या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती राहील की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत देखील आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वी जगताप असतील, तानाजी भाऊ काकडे असतील, सुधीर काका टकले, शंकर भाऊ भेगडे, मोहन महामुनी, आलोकजी पोक्षे, समीरजी भेगडे, सचिन भेगडे, अक्षय भेगडे या सर्वांनी केलेलं सहकार्य. त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये होतंय. तळेगाव नगरपालिकेने देखील विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. शंभूजी कुडेकर, महाराष्ट्र पोलीस PSI संदीपजी गाडीलकर साहेब असतील, खेडकर साहेब असेल, संपूर्ण आमचा सुपरस्टार तळेगावचा संपूर्ण मित्र परिवार सदस्य असतील, सर्वांनी या स्पर्धेसाठी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत आहे. आमचा अक्षयभाऊ वेगळे देखील सातत्याने रोज मेहनत या स्पर्धेसाठी तो देखील घेतोय. स्कोर कार्ड वरती धावा 44 धावा आहेत. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त झालेत. 3.1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. बाप्पू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन, दत्तनगर, देहू रोड संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी देखील करतोय. आज न छोड़ूंगा तुझे
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुगन कुमार. अक्षयजी काळोख यांनी श्री मेहते साहेब यांनी देखील प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. तेजस बोर्डे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुगन कुमार मैदानाच्या आतमध्ये आला. एक धाव तर मैदानाच्या आतमध्ये येते. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. 45 वरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. 45 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. लॉस ऑफ 2 विकेट, परंतु शिवदान येथे परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर फेकी थोडीशी खराब. 45 वरती स्कोर कार्ड. एक सिंगल आता ऍड होईल. 46 वरती स्कोर काढता येईल. तेजस बोर्डेने कॅच मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पोळ यांचा देखील सोडलाय. त्यानंतर प्रमोद पोळ देखील 12 चेंडूमध्ये 36 धावा त्यांच्या बॅट मधून येताना देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. आजचा बर्थडे बॉय व्यासपीठावरती देखील उपस्थित आहे. आलोक पुंगशे यांचा देखील वाढदिवस आहे. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. शनिदेव बेनिशिरू चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. बुन से बनता है सागर आणि शनाने बनत ते म्हणजे युग. एका धावेने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. अक्रॉस द बॅट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होता. संतोष सातकर फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. क्रिकेटच्या पटलावरती पायाच्या साहाय्याने चेंडू देखील अडवला जातोय. आणि त्यानंतर स्कोर कार्ड देखील जाईल. 49 धावसंख्येवरती आपण पाहतोय. 49 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी सन्माननीय प्रशांत जी खेडकर साहेब आपण देखील उपस्थित झालात. आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती राहील की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे मैदानाच्या आतमध्ये आपलं अगदी आपण जर पाहिलं तर प्रमोद काय बॅटिंग केली आहे. 4 षटकामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अर्धशतक कंप्लीट झालंय. बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर 51 धावा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता वही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई छोटू वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है इस जहाँ में अगर वो कोई भी कल का मैं हूँ. मुझों पे धार रहे, हाथ में कुल्हाड़ रहे, युद्ध की पुकार रहे, करना न समझौता. ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती देखील अगदी आपण जर पाहिलं तर धावा 51 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. आलोक देखील कामगिरी बहारदार आलोकने देखील केली आहे. दोन्ही संघ अगदी आपण जर पाहिलं तर एकच स्वप्न उराशी बाळगून दोन्ही टीम मैदानामध्ये उतरल्यात. चर्चांना उधाण आलंय.
कुठला संघ जिंकेल स्वप्न मित्रांनो झोपून पूर्ण होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर त्या स्वप्नांच्या मागे तुम्हाला धावायचंय. टायमिंग देखील अगदी बॅटिंग पॉवर प्ले देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आता घेतला गेलाय. पहिली 2 षटकं आपण बॉलिंग पॉवर प्ले देखील पाहिला, परंतु आता इथे बॅटिंग पॉवर प्ले 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर देखील असतील. आता मैदानाच्या आतमध्ये धावा इथे किती बनवल्या जातील महत्वाचं षटक आहे. षटक क्रमांक 5 मध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बॅटर देखील पाहायला मिळेल सुगन, तर दुसऱ्या बाजूला प्रमोद. 14 मध्ये 40 धावा त्यांनी देखील बनवल्या. शनिदेव बेनिशिरूर पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च करणारा शनी पुन्हा एकदा परागांना त्याच्यावरती विश्वास दाखवला, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आता एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. इथे चेंडू वाईड आहे. प्रमोद काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली, काल देखील अगदी परवा दिवशी देखील आपण पाहिलं तर दमखम त्यांनी देखील दाखवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे आणि डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाहायला मिळतात. इथे फटका फसलाय. ऋषी मैदानाच्या आतमध्ये चुकी करतोय. चुकीला आता इथे माफी नाहीये. बॅक टू बॅक दोन चिवतान मैदानाच्या आतमध्ये जे दिले गेलेत. सोडू नको झेल तू, होशील फेल तू, हेच आता म्हणावं लागेल. अनेक वेळा क्रिकेटच्या पटलावरती एखाद्या खेळाडूला चिवतान मिळाल्यानंतर अनेक वेळा होणारे उलटफेर ते देखील पाहिलेत. प्रमोद पोळचं उदाहरण घ्या, पहिल्या षटकामध्ये कॅच सोडलाय, तदनंतर होणारे उलटफेर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधून 15 मध्ये 41 आल्यात. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झालीय. आखो टप्प्याचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. तेजस बोर्डे लांबून चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूपर्यंत पोहोचलाय. बॅकअप मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर कौशल रायझिंग स्टार आहे, उदयमुख खेळाडू आहे. ऑन स्ट्राईक आता प्रमोद असेल. प्रमोद काम मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवलाय. प्रमोद यांच्या खेळाबद्दल एवढंच म्हणेल, ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा ना, अडथळे किती आले आणि केव्हा गेले हे समजलं देखील नाही पाहिजे. आणि त्याच पद्धतीने काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली प्रमोद पोळ यांनी. प्रमोदचा खेळ आवडला असेल ना मित्रांनो, प्रमोद साठी एकदा जोरदार टाळ्या. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. वय वर्ष देखील 40+ चे खेळाडू आहे, परंतु आज देखील एखाद्या तरुणाला, एखाद्या चांगल्या क्रिकेटरला लाजवेल असा खेळ, सातत्याने रोजचा सराव आज इथे मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. 59 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे परागांना अगदी आपण पाहिलं तर स्वतःच शरीर झोकून दिलंय बॉलला. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 60 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवले गेले. षटक क्रमांक 5 मधील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शनिदेव बेनिशिरूर. 30 धावा शनिदेव बेनिशिरूर. ज्यांचं मुख्य मार्गदर्शन राहिले असे आमचे बाळाभाऊ लोणकर, आपल्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. विनंती राहील की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. शनिदेव बेनिशिरूर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. शेवटचा चेंडू कशा प्रकारचा हाताळला जाईल ते देखील पाहायचंय. शेवटचा चेंडू समोरच्या बाजूला आणि इथे धावा पळून पूर्ण करायच्या आहे तुम्हाला. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवला गेलाय, फील्ड केलाय. तद्वर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या विशेष सहकार्यातून ज्यांनी आपलं 2य क्रमांकाचं बक्षीस दिलं आहे असे नगरसेवक मदनजी नाटेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आमचे मित्र अण्णासाहेब डिकळे हे देखील उपस्थित झाले. त्यांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आयोजक कमिटीचे मुख्य सभासद शंभूजी कुडेकर हे देखील उपस्थित झाले. त्यांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती राहील की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय.
मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण जर पाहिलं तर अतिथी मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते. याच तळेगाव शहराचे नगरसेवक मदनजी नाट्यगावकर साहेब देखील उपस्थित राहिलेत. त्यांच्या समोर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी द्वितीय क्रमांक या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय. त्यांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे साहेब. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. एक धाव तर आली. तेजस बोर्डे चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. इथे सूरज गायके यांना आपण पाहतोय. चेंडू अडवला गेला, फील्ड केलाय. दोन्ही संघांनी स्वप्न देखील आज पाहिलेत मैका फायनल जिंकायची. तळेगाव शहरामध्ये हा क्रिकेटचा सोहळा आहे आणि या मैका फायनल मध्ये कोणता संघ विजयी देखील होणार हे देखील पाहायचंय. असं म्हटलं जातं ना, छगाने तुम्हाला येडं म्हटलं ना तरी चालेल, कारण की एडी लोक इतिहास रचतात आणि शहाणी लोक तोच इतिहास घरात बसून वाचत असतात असं म्हटलं जातं. 64 वरती 2 स्विच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर देखील अगदी आपण जर पाहिलं तर अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक क्रिकेटचे धडे त्याने देखील गिरवलेत. तो देखील एक चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे ताकद देखील प्रचंड मोठी आहे, परंतु बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर या संघाने देखील दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. मैका फायनल शांत प्रकारचं वातावरण प्रमोद यांनी अशांत करून ठेवलंय. आणि इथे पहा प्रमोद यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका फसला. इथे बाळू देखील चुकी करतोय. आज मी तर म्हणेल प्रमोदचं नशीब आज बलवंतर आहे. नशीब बलवंतर आहे. कोण रोखणार आहे वादळ ते देखील पाहायचंय. नको नशीबाची साथ मला. मनगटामध्ये अजून खूप सारं बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. हेच आता मैदानाच्या आतमध्ये प्रमोद देखील सांगतोय. लोअर फुलटा चेंडू फटका फसलाय. 1-2 सोन्या मैदानाच्या आतमध्ये टिपतोय झेल. विकेटचं पतन सोन्याने टिपलाय. एक अप्रतिम झेल. डीजे एक सुमधुर संगीत. मजा करूया जरा निकरू जरा मजा करूया जरा निकरू जरा समोर बघना जरा 65 धावा देखील आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जे शेवटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल न्यू बॅटर दाखल झालाय. अक्षय इथे बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पलायन झालंय. यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती देखील धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या 67 धावा आहे. लॉस ऑफ 3 विकेट. प्रमोद पोळ मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. 67 धावा आपण पाहतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं मंगेश भाऊ सरोदे आपण देखील उपस्थित झालात. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. विनंती राहील की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला मंगेश भाऊ, विनंती राहील की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. फटका फसलाय. तेजस पुन्हा एकदा आलाय. आता चुकी करणार नाही
आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये इथे कॅच पकडलाय. आता अण्णांनी देखील श्वास घेतला असेल कारण की झेल देखील झालाय. त्या झेलचं महत्व परत अण्णाला देखील माहिती आहे. परंतु मित्रांनो, बॅटिंग जर आवडली असेल ना प्रमोदची, तर प्रमोद यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. 40+ चा खेळाडू आहे, परंतु आज दमखम दाखवलाय आणि धावा देखील 40+ बनवल्या त्यांनी देखील. वैयक्तिक धावा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर 45+ काहीतरी स्कोर कार्ड वरती धावा देखील त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आल्या. एकवीस चेंडू आणि 47 धावा प्रमोद यांच्या बॅट मधून देखील येताना पाहायला मिळाला. एकटा लढलाय बाजीगर. दमकम चांगला स्टार्ट त्यांनी देखील दिला, परंतु बाद झालेत. न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खोदून मारलाय. पुन्हा एकदा तेजस बोर्डे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय. तळेगाव शहरामध्ये क्रिकेटचा सोहळा देखील आपण पाहतोय. या तळेगाव शहराचं ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी आपण जर पाहिलं तर या मेगा फायनलला देखील सुरुवात केली. मुख्य व्यासपीठावरती अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. इथे लोअर फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय. फुल टॉस आलाय आणि त्याच्यावरती फुल टोल देखील वसूल झालाय आणि त्याच्यावरती मोहर लागली षटकाराची. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. 74 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर चेंडू कौशल देखील सांगतोय उन्हाची किरणे माझ्या डोळ्यावरती आल्यात. तदनंतर तो धाव कोणत्याच प्रकारची त्याला चेंडू तिथे दिसला नसेल, तो देखील तेच मैदानाच्या आतमध्ये बाळूला देखील सांगतोय. 75 लॉस ऑफ 4 विकेट. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बरोबर आतापर्यंत अगदी आपण जर पाहिलं तर 34 मिनिटांमध्ये 7 षटकं पूर्ण केली जातील का हे देखील पाहायचंय. फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. आज मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या मध्ये भेटलेला ब्रेक, शंकर भाऊ आज ब्रेक भेटला खेळाडूंना. बाद देखील असं वाटतं की जास्त झालाय का काय, कारण की कॅच अनेक वेळा ड्रॉप झालेत आणि स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचेल 77 धावा ज्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आयोजकांनी घेतलेली सर्वांनी प्रचंड मोठी मेहनत देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली. सुपरस्टार क्रिकेट क्लब तळेगाव आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्य तत्पर आमदार. इथे चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. विशाल आजच माझा झालाय पगार येईल रोका उदार आजच थँक्यू डीजे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 55,000 रुपये मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्य सम्राट, कार्यतत्पर आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून देखील प्रथम क्रमांक पुरस्कृत केला गेला. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये मान्य श्री मदन नाटेकर साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक देखील पुरस्कृत केलाय. ते देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. तृतीय क्रमांक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलाय मान्य श्री सिद्धार्थदादा बेगडे आणि राजू शेठ माळी हे देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यानंतर चतुर्थ क्रमांक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला मयूरजी काकडे साहेब देखील या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. चषक ट्रॉफी सौजन्य देखील आपल्याला पाहायला मिळते. सुमित आंटी मॉन्टी अरुडे यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या 84. संतोष सातकरला आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. सूरजदादा सातकर यांच्या माध्यमातून ती देखील पुरस्कृत केली गेली आहे. उद्योजक यांच्या माध्यमातून, नगरसेवक आहे त्यांच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी पाहतोय. अपील तर केलं गेलंय. बोला.
लेग बी फोर साठी इथे अगदी आपण जर पाहिलं तर आता हॅलो 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 त्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज देखील मान्य आमदार सुनील अण्णा शेख यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलंय. प्रथम मेडन ओव्हर षटक टाकण्यासाठी बाबा चौरे यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे. प्रथम हॅट्रिक स्मार्ट वॉच बाबा चौरे यांच्या माध्यमातून आहे. भव्य चषक सुमित मोंटे आरुडे यांच्या माध्यमातून आहे. बॉल सौजन्य मान्य श्री नितीन सर फाकटकर प्रफुल्ल प्रधान यांच्या माध्यमातून आहे. पाणी सौजन्य मान्य श्री उद्योजक शंभूजी कुडेकर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट विकेट किपर साठी ब्रँड स्टोअर तर्फे गिफ्ट हॅम्पर देखील आहे. बेस्ट कॅच साठी या ब्रँडेड ठिकाणी ब्रदर्स पंच म्हणून तिसरे पंच म्हणून यांच्या काम पाहतायत माध्यमातून ते देखील एक समीर भाऊ बेगडे गिफ्ट यांची हॅम्पर राहील देखील की आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. कीप रोलिंग तेच मैदानाच्या आतमध्ये आता सांगितलं जातं. इमर्जिंग प्लेअर साठी समीरजी शेलार यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट हॅम्पर आहे. तदनंतर विशेष सहकार्य वैभव शेठ दाभाडे, दत्तात्रय शेठ बोरकर, अक्षय भाऊ काळोखे आणि अक्षय भाऊ जोशी उद्योजक हे सर्वांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत आहे. सुधीर काका टकले असतील, त्यानंतर समीर भाऊ बेगडे आयोजक मंडळी आमचे पाहतोय. बाळासाहेब लोणकर, संदीप सर गाडीलकर, बापूदादा जगताप, अक्षयदादा बेगडे, संतोषदादा कलंगुडे, मोहन भाऊ महामुने या सर्वांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत आहे. चला कीप रोलिंग निर्णय देखील तिसऱ्या निर्णयाची देखील या ठिकाणी प्रतीक्षा केली जाते. काहीसा अटीतटीचा निर्णय आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. लवकरच आपल्यापर्यंत निर्णय कळवण्यात येईल. आणि इथे बॅटर सेफ असेल आणि दोन्ही रिव्ह्यू अगदी आपण पाहिलं तर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा या इनिंग मधले समाप्त झालेत. 85 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये देखील करतो. 85 चला टू व्हीलर बाहेर घ्यायची आहे काका, बॉल लागू शकतो. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न करायचे. आज मेगा फायनल ग्रँड फिनाले देखील आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आशुदादा बेगडे आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे सरचे स्वागत. आणि इथे पहा आवाज देखील आलाय टक आणि बॉलला देखील पाठवलंय टक्का टक सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. लय जणांना वाटत होतं आम्ही मार्केट मधनं गायब झालोय, पण तसं काय नाही. आम्ही कायम मार्केट मध्येच आहे. बाकी सगळ्या कुणाला हेट नाही, पण काय सगळ्यांना प्रेम आहे. जेवढे आर्टिस्ट आहे सगळ्यांसाठी प्रेम आहे. कुणावर बी विश्वास नका ठेवू. सरस राहावा, चालत राहावा. कुणाला स्वतःचा फायदा नका घेऊन देऊ. कारण लय लोक फक्त माणसाकडे त्याचा फायदा बघून येतात. 92 बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन 2 धावा असतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 94 आता शेवटचा एक चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू आहे.
स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य आयोजक सुधीर काका टकले या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. विनंती राहील की मंचकर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतलेत असे मार्गदर्शक सुधीर काका टकले यांना विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या मार्गदर्शनातून आणि आपण घेतलेल्या अपार कष्टातून आज ही स्पर्धा सांगतेला आली आहे. विनंती राहील की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिला डाव देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहिलं तर 97 धावा बनवल्या गेल्यात आणि टार्गेट देखील 98 धावांचं इथं सेट केलंय. चला महेशजी, गाडी थोडीशी बाहेरच पार्क करा. सहकार्य करा थोडं. इथं पाहुणे येणार आहेत. विनंती राहील की गाडी तिकडेच लावा आपली. पाहुणे आल्यानंतर ना आपली गाडी काढायला प्रॉब्लेम होईल. विनंती आहे. या सुपरस्टार क्रिकेट क्लबचे सदस्य सन्माननीय महेशजी खिलारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आयोजकांच्या वतीने विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. टपका रे टपका एक और टपका दो में से एक गया दो में से एक गया एक का ये मटका टपका रे टपका एक और टपका दो में से एक गया एक का ये मटका टपका रे टपका एक और टपका दो में से एक अनिकेतजी वाळुंज, विनंती राहील त्या ठिकाणी खेळाडूंसाठी एक जार द्यायचा आहे. अनिकेतजी वाळुंज, खेळाडूंसाठी एक जार द्या भरलेला त्यांना. एक द्या, एक दोन देऊन टाका साहेब. अनिकेतजी, स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी 5 दिवस हजेरी लावली असे दीपक भाऊ बेगडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला दत्तनगर मित्रांनो, आता तुम्ही देखील क्षेत्ररक्षण दोरीत लावायचं विनंती असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं विनोदजी राठोड साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. दत्तनगर संघ, चला संभाभाऊ, विनंती असेल क्षेत्ररक्षण आता त्वरित लावायचंय. अनिकेतजी, ज्यांच्या विशेष सहकार्यातून आमचे सुपरस्टार क्रिकेट क्लबचे सदस्य शंभूजी कुडेकर यांच्या सहकार्यातून सर्व खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती 5 दिवस. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत, त्याचप्रमाणे आभार. असे सहकार्य पुढील टुर्नामेंटला देखील राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.
या स्पर्धेच्या ठिकाणी आमचे विशेष ज्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन नेहमीच लाभत असतं असे आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय प्रफुल्लभाई प्रधानजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सहर्ष स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सहखजिनदार अमितदादा ठाकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. दत्ता पवार यांचं देखील शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. चला डावाला देखील सुरुवात होईल. 98 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा. लढायचंय. 98 धावसंख्येचा पाठलाग देखील मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. हा पाठलाग कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल ते देखील पाहायचं. त्यासाठी सलामीच्या गडची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये ज्या खेळाडूने 65 धावा बनवल्या शनिदेव बेनिशिरू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला तेजस बोर्डेला देखील आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर दिनेशजी हेंद्रे, सुशीलजी मंदिलकर, त्याचप्रमाणे गाडी सागरजी केदारी हे कृपया देखील त्या उपस्थित शाळेच्या आहेत. त्यांचंही पुढे आता सहर्ष गाडी लावली. स्वागत. काका विनंती असेल गाडी आतमध्ये पार्क करा, नाहीतर इकडे बाहेरच्या बाजूला पार्किंग आहे तिथे पार्क करा. काका गाडी आतमध्ये पार्क करा. चला डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. पहिला चेंडू पहिला मिळेल. शनिदेव बेनिशिरू ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं शुभम कदमला देखील आपण पाहतोय, जो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 देखील मध्ये कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना देखील पहिला मिळालाय. लोअर फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे आणि मुख्य व्यासपीठाला दिली आहे मानवंदना. अंतिम सामन्यामध्ये देखील ठोकला एक खणखणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. इथे पालख्या छोटं मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिलाय. एक सिंगल इथे, एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आता पाहिला मिळेल. स्कोर कार्ड धावून पोहोचेल 5 धावा आहे. 98 धावसंख्येचा पाठलाग देखील मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आता शनी देखील काहीतरी तेजस बोर्डेला देखील सांगतोय की कशा प्रकारे रणनीती असेल, कशा प्रकारे इथून पुढे डाव आपल्याला सावरायचा आहे. स्पर्धेच्या निमित्तानं गणेशजी पंडित, त्याचप्रमाणे राहुलजी मोरे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. फटका इथे मैदानाच्या आतमध्ये फसला आहे. क्षेत्ररक्षक तू आणि मी करता करता मैदानाच्या आतमध्ये कॅच इथे ड्रॉप झालाय. यष्टीरक्षकाला वाटलं की तो घेईल, त्याला वाटलं मी घेईल. तू मैं करता करता चेंडू देखील जमिनीवरती आदळलाय आणि मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झालाय. इथे तेजस बोर्डेला इथे मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळाले. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर प्रमोद यांना देखील जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी देखील उद्रेक पाहायला मिळाला. 47 धावा प्रमोद पळ यांच्या बॅट मधून देखील येताना पाहायला मिळाल्या. आता इथे तेजस बोर्डेला जीवदान मिळाले. कशा प्रकारे इथून पुढचा डाव कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तेजस बोर्डे करेल हे देखील पाहायचंय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान देण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये केले. एक तर आली, दुसऱ्या धावीला देखील पलायन मैदानाच्या आतमध्ये झाले. हरणाची गती, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केला. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 धावा आहे. 7 बोले तो 7 चलना आहे, 7 बोले तो 7 निभाना आहे. इथे कशा प्रकारची 7 निभावली जाईल ते देखील पाहायचंय. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव देखील इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 8 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात.
गाडी विनंती असेल गाडी टू मॅच व्हीलर. चालू आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालं आणि स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात 8 धावा आहे. पहिल्या षटकामध्ये बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर देवरोड संघाने 22 धावा पहिल्या षटकामध्ये शनिदेव बेनीशिरूरच्या खर्च केल्या होत्या. परंतु आता इथे प्रतिस्पर्धी संघ लोणावळा संघ बॅटिंग करत असताना 8 आल्यात. परंतु इथून पुढचा प्रवास इथून पुढची स्पर्धेसाठी ज्यांनी बेस्ट कॅशसाठी ज्यांच्याकडून बक्षीस भेटणार आहे असे ब्रँडेड ब्रदर्स आपल्या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं आभार. असं सहकार्य पुढे देखील राहील अशी आशा व्यक्त करतो. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये रईस खान आणि सुधीर सरोदे यांच्या विशेष सहकार्यातून आपल्या बेस्ट कॅशसाठी जे सनग्लासेस या ठिकाणी देण्यात येणार आहेत ब्रँडेड ब्रदरचे धन्यवाद. ऑन स्ट्राईक तेजस आज खेळावं लागेल. इथे समोरच्या बाजूला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला क्षेत्ररक्षक लांबवरती असेल. खिलाडी बन गया दर्शक आणि चेंडू देखील फाईल बॉर्डरच्या पलीकडे मिळतील धावा 4 डीचे. स्पर्धेच्या निमित्तानं कुमार दादा तोळबंदे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे पुन्हा एकदा फटका बहारदार आहे. डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्र निवडलंय आणि 2 धावा देखील इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. कामगिरी करावी लागेल. एक भला मोठा डोंगर इथे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 100च्या आसपास धावा 98 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहे. आतापर्यंत त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 तर बनवल्यात. इक्वेशन देखील पाहायला मिळेल. 12.77च्या सरासरीने धावा बनवायच्या आहे. 39 चेंडू शिल्लक आहे 83. जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये चेंडू जातोय जमिनीला दन दन करत. अगदी क्षेत्ररक्षण देखील बहारदार पाहायला मिळालं. फेकी इथे पाहायचंय. पंचांनी देखील कळवलंय बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये शनी देव बेनीशिरूर धावबादच्या स्वरूपामध्ये होईल बाद. अहो ज्याची होती त्यानं चालेली, अहो ज्याची होती त्यानं चालेली, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली. लावलेली माया आज मायाला गेली. चिमणीबाजी उडून गे, चिमणीबाजी उडून गे. अहो ज्याची होती त्यानं चालेली, अहो ज्याची होती त्यानं चालेली, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली. लावलेली माया आज मायाला गेली. चिमणीबाजी उडून गे, चिमणीबाजी उडून गे. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धावे. ऋषिकेश तेजस बोर्डे ऑन स्ट्राईक आहे. इथे तेजस बोर्डेच्या बॅट मधून फटका फसला होता परंतु दादा चला प्रेक्षकांना विनंती राहील की चेंडूला हात लावायचा नाहीये. आपण आतमध्ये बसलात तर चला उठा तिथून आता सगळे उठा. चला. मेगा फायनल मॅच देखील आपण पाहिलं तर महत्वाची मॅच आहे. चला कृपया करून उठवा. परत आमचे आयोजक देखील तिथे आले तर काही बोलले तर राग मानू नका मित्रांनो. उठा तुम्ही शाळेच्या आतमध्ये बसा. या आतमध्ये स्पर्धेचा बसा, आनंद जरूर आतमध्ये घ्या. बसायला जागा आहे. प्रेक्षकांना विनंती राहील की आपण आतमध्ये आताच्या 2 बसा. धावा असतील याची देखील दखल घ्या.
चला प्रेक्षक राजा हो, विनंती राहील की आपण आतमध्ये बसायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहे. इथे पहा लांबून खेचण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळेल आणि तिसऱ्या पंचांकडे देखील इथे वाईट साठी देखील रेफर केलं जात आहे. डीजे विशाल थँक्यू डीजे. फेअर डिलिव्हरी. आणि षटक देखील इथे समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती अगदी आपण जर पाहिलं तर 18 धावा, लॉस ऑफ 1 विकेट आणि 36 चेंडू आणि 80 धाव्यांची गरज. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मार्गदर्शक, ज्यांचं नेहमीच विशेष मार्गदर्शन आम्हाला राहतं, असे संभाजीराव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. स्पर्धेच्या निमित्तानं संभाजीराव जगताप या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती राहील की व्यासपीठावरती यायचंय. शुभम इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांकडे फार मोठं अपील जे केलं गेलंय. अपील देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 पंच आता एकत्र जातील. चर्चा तिथे काहीतरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं ब्रायन स्टोअरचे मालक विकी शेठ मोहिते हे देखील उपस्थित झालेत. आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती राहील की व्यासपीठावरती यायचंय. बेस्ट विकेट किपर म्हणून ज्यांचं सहकार्य, ज्यांनी आपल्या वतीनं जे स्मार्ट वॉच दिले, असे ब्रायन स्टोअरचे मालक सन्माननीय विकी शेठ मोहिते या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती राहील की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ऑन फील्ड डिसिजन फायनल असेल, याची दखल घ्या. इथे आपल्याकडे टेक्नॉलॉजी मध्ये तिथं काही एवढं कळत नाही, त्यामुळे आयोजकांनी देखील सांगितलंय की ऑन फील्ड डिसिजन फायनल असेल. आणि लेग बी 4 साठी आणि फक्त वाईट साठी दोनच गोष्टीसाठी आपण तिसऱ्या पंचांना रेफर करणार आहोत, याची देखील दखल घ्या मित्रांनो. चला, विकी शेठ मोहिते व्यासपीठावरती यायचंय. आयोजकांच्या वतीने विनंती आहे आपल्याला. इथे पहा तेजस बर्डेच्या बॅट मध्ये चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय आणि चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. फायरिंग बघायची काय?
फिरतीच्या जाळ्यात गावलाय मासा फिरतीच्या जाळ्यात गावलाय मासा त्याचा हो आता नाही भरोसा सुटका नाही कधी जीव असा गुंतला हो जीव असा गुंतला. थँक्यू डीजे, धन्यवाद. 21 धावा, 24 धावा, 34 मध्ये आता 74 बनवायचे आहे. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तेजस बोर्डे एक षटकार त्याने देखील ठोकलाय. दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. आडव्या बॅटने खेचून मारलाय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळला. एक सिंगल येईल. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष असं योगदान, मार्गदर्शन, त्याचप्रमाणे सहकार्य लाभलं असे सुदामजी शेळके, त्याचप्रमाणे नगरसेवक मदनजी नाटेकर, त्याचप्रमाणे बाळासाहेब लोणकर, दत्ताभाऊ बोरकर, आखो टप्प्याचा चेंडू, वैभवजी दाभाडे, अक्षयजी काळोखे, मोहनजी महामुनी, त्याचप्रमाणे संदीपजी गाडीलकर, त्याचप्रमाणे प्रशांतजी खेडकर साहेब, त्याचप्रमाणे विनोदजी राठोड. आपल्या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. इक्वेशन देखील पाहायला मिळेल. 32 चेंडू मध्ये सदोत पंच. या ठिकाणी सुपरस्टार क्रिकेट क्लबचे सदस्य जगदीशजी देसले उपस्थित झालेत. आपले आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. 5ही दिवस ज्यांनी पाण्याचं सहकार्य केलं असे आमचे शंभूनाथजी कुडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. रिक्षावाले काका, ऋषिकेश इथे पाहायचं. बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल तरली, एक सिंगल. दुसऱ्या धावेला तेजस बोर्डेने देखील इथे मैदानाच्या आतमध्ये नकार दिलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 32 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 31 मध्ये आता 66 बनवायचे आहे. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 31 मध्ये 66 क्या होगा, क्या होने वाला है, हे देखील असंच आता पाहिलं लागेल. या षटकामध्ये 2 षटकार देखील येताना पाहायला मिळेल. तेजस बोर्डे याच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझ त्याच्या खांद्यावरती असेल. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू देखील जातोय आता बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा इथे 4. चौकार देखील प्राप्त झालाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. मिळतील धावा 4. चौकार. आता इक्वेशन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 30 चेंडू शिल्लक. 62 धाव्यांची गरज. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड वरती 36 बनवल्या गेल्यात. हा सचिन भाऊ, आपली मागणी पूर्ण केलेली आहे डीजेंनी. तुषारभाई शिंदे यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. हलक्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेला प्रयत्न झालाय आणि इथे पाहायचंय डायरेक्ट हिट. मैदानाच्या आतमध्ये हात घालायची गरज होती का, तेच आता ते देखील पाहायला लागेल. डायरेक्ट यष्टांवरती थ्रो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी ते देखील केली जाईल ते देखील पाहायचंय.
ऋषिकेश आज कामगिरी करावी लागेल. आखो टप्प्याचा चेंडू, चेंडूने उंची घेतली, प्रचंड उंची आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. परफेक्ट कॅच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अप्रतिम झेल, विकेटचं पतन, बॅटरी ते बाद होईल. ऋषिकेश बाद आहे. ब्रँड स्टोर विकी शेठ मोहिते यांच्या सहकार्यातून या स्पर्धेमध्ये बेस्ट विकेट किपर म्हणून जे स्मार्टवॉच देण्यात येणार आहे त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 38 धावा इक्वेशन 28 मध्ये बनवायच्या 60. हे समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय लोणावळा नगरीचा रसाल संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्क करतोय तुषार भाई. आलाय संतोष पहिल्या चेंडूवरती समोरच्या बाजूला. एक सिंगल इथे देखील तो प्राप्त करतो. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 39 धावा 13.11च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवायच्या. इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळते. 27 मध्ये 59. तेजस बोर्डे सलामीला आलाय. आज कामगिरी करावी लागेल. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धाव. तुषारभाई शिंदे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती 40+ चे खेळाडू आहे, परंतु आज देखील दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. बापू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन, प्रमोद पोल यांना देखील आपण पाहिलं, त्यांनी देखील 47 धावा 40+ चे खेळाडू आहे, त्यांनी देखील दमखम दाखवलाय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तेजस बोर्डे देखील दाखवतोय दमखम आणि ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट षटकारचे रन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, जग पुण्याला आता मी मानलं, शेजारची ही काळी मैना. इथे फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक पाहायचं चेंडूपर्यंत पोहोचेल का? आणि इथे पुन्हा एकदा दोघात तिसरं. आता सगळं विसरा हेच म्हणावं लागेल. चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर 2 खेळाडू पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. आता ज्याप्रमाणे प्रमोद पोळे यांना 3 जीवदान भेटलं ना, त्याप्रमाणे तेजस बोर्डेला आतापर्यंत 2 जीवदान मिळाल्यात. 2 जीवदान मिळाल्यानंतर तेजस बोर्डे हा सामना फिनिश करणार का हे देखील पाहायचं. इक्वेशन 25 चेंडूमध्ये 50 बनवायचं आहे. अशक्य असं काहीच नाही. जोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं ना, आयुष्याच्या पटलावरती किंवा क्रिकेटच्या खेळपट्टीवरती जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना, तोपर्यंत कधीच हार मानायची नसते. आणि दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रतीक्षेमध्ये पाहतोय. इथे चेंडू अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये. तुषारभाई शिंदे अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, दांडगा अनुभव, प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी देखील आहे. स्कोर कार्ड वरती धावा 48 धावा 2 विकेट. इक्वेशन 24 मध्ये 50 डीजे. पाचही दिवस ज्यांच्या विशेष सहकार्यातून सर्व खेळाडूंना आयोजकांना पाण्याचं सहकार्य लावलं असे आमचे सहयोगी मित्र शंभूनाथजी कुडेकर यांचं या मंचकावर आगमन झाले. त्यांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे विनोदजी राठोड हे देखील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे तळेगावातलं, त्यांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मंगेश दादा सरोदे आपण देखील आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आणि तळेगाव नगरीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय मदन दादा नाटेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांचं विशेष सहकार्य लाभले असे आमचे दत्ताभाऊ बोरकर यांना विनंती आहे की मंचकावरती यायचंय, ती खुर्ची इकडे घेऊन आला तरी चालेल, पण मंचकावरती तुम्हाला यावं लागेल. दत्ताभाऊ, आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण मंचकावरती यायचंय.
मुख्य व्यासपीठावरती देखील आपण अतिथी मान्यवरांची मांदियाळी देखील पाहतोय. आमचे सर्व सुपरस्टारचे सहकारी, त्याचबरोबर ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांच्या माध्यमातून त्या सर्वांचीच उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने देखील आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी PSI चला डॉक्टर साहेब, विनंती आहे की कचरा इकडे टाकू नका. तो मेडिकलचा कचरा आहे. विनंती राहील की तो आपापल्या ठिकाणी टाका. या ठिकाणी लहान मुलं खेळत असतात, वयोवृद्ध चालायला येतात. विनंती आहे साहेब. साहेब, कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका इकडे. डॉक्टर साहेब, विनंती आहे आपल्याला. सर, त्या गाड्या दोन्ही बंद आहे, त्यामुळे त्या गाड्या इथून जात नाही कुठं, त्यामुळे त्याच्यामध्ये नका टाकू हीच विनंती असेल. इथे चेंडू वाईट अतिरिक्त स्पर्धेच्या धाव आहे. निमित्तानं सुमितजी सरदेसाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. विनंती आहे की व्यासपीठावरती यायचंय. मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी PSI संदीपजी गाडीलकर साहेब देखील उपस्थित आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशांतजी खेडकर साहेब देखील उपस्थित आहे. विनोद राठोड देखील उपस्थित आहे. श्री मेहते सर देखील उपस्थित आहे. मदन नाटेकरकर उपस्थित आहे. मोहन महामुनी, बाळासाहेबजी लोणकर साहेब, दत्ता बोरकर, प्रकल्प प्रधान साहेब, वैभव दाभाडे, अक्षयजी काळोखे, लक्ष्मण नितीन भाऊ ओवाळ आणि शंभू कुडेकर. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आमचे शंकर भाऊ वेगडे, आमचा अक्षय भाऊ देखील उपस्थित आहे. त्यानंतर आजचा बड्डे बॉय आलोक भाऊ देखील उपस्थित आहे. काका टकले देखील उपस्थित आहे. सर्व अतिथी प्रेक्षक राजांचं देखील आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. सचिन भाऊ देखील उपस्थित आहे. सर्वांचंच मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ग्रँड फिनाले मेगा फायनल इतर फिंगर रोल केलेत. फिंगर रोल मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर थोडासा बीट झालाय आणि त्यानंतर इक्वेशन देखील 22 चेंडूमध्ये 47 धाव्यांची गरज, हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 22 मध्ये 47 संतोष सातकर साठी हे आव्हान नवीन नाहीये. आज दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. कित्येक वेळा संतोषने अशक्याचं शक्य करणारं आव्हान पूर्ण केलंय. आज कामगिरी करायची आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. लोअर फुल टॉस चेंडू फटका तर इथे पाहायचंय फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये बॅटर होईल इथे बाद. नो बॉलचा रिव्ह्यू नाहीये तेजस. मंचकावर उपस्थित दत्ताभाऊ बोरकर, त्याचप्रमाणे प्रफुल्लजी प्रधान, वैभवजी दाभाडे, शंकरभाऊ बेगडे, मंगेश दादा सरोदे, त्याचप्रमाणे सचिन भाऊ बेगडे, मोहनजी महामुनी, त्याचप्रमाणे समीर भाऊ बेगडे, श्रीशैल मेहते, सुधीर काका टकले, शुभम संभाजीराव जगताप, महेशजी खिलारे, मामू कलगुंडे साहेब, त्याचप्रमाणे महेशजी जगताप साहेब, त्याचप्रमाणे अक्षयजी काळोखे साहेब, त्याचप्रमाणे लक्ष्मणजी कापसे, नितीनजी ओवाळ, त्याचप्रमाणे सुनीलजी तामणे, या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं सागर शेठ पारसकर हे देखील उपस्थित झालेत. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या सोन्या मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सोन्या देखील इथं होतोय बाद. विकेटचं पतन. या खेळाडूने जर 3 कॅच घेतले सलग तर वैभव दादा दाभाडे यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक राहील. 2 कॅच त्याने कंप्लीट केलेला आहे. 3रा कॅच जर सलग त्याने घेतला तर वैभव दादा दाभाडे
यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक राहील. त्याचप्रमाणे प्रफुल्लजी प्रधान यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक थँक्यू देण्यात डीसी. येईल जर या खेळाडूने तिसरा कॅच पकडला तर. त्याचप्रमाणे दत्ताभाऊ बोरकर यांनी देखील 501 रुपयाचं प्राइज लावलेलं आहे 3 कॅच साठी. समोरच्या बाजूला जाळी बचे सर्व प्रेक्षक राजांना विनंती असेल मित्रांनो, कृपया तिथून आतल्या बाजूला बसायची विनंती असेल. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर मनसूरभाई शाह आपलं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. आडव्या बॅटने त्याचप्रमाणे खेचून मारण्याचा प्रयत्न इथे बाळूचा देखील पाहिला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शांत प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये, भन्नाट शांतता. परंतु ही वादळापूर्वीची शांतता काय ते देखील पाहायचंय. संतोष सातकर कित्येक वेळा संघ अडचणीमध्ये असताना संतोषने देखील कामगिरी केली. 18 मध्ये बनवायच्या 46 धावा, स्कोर कार्ड वरती 52 देखील बनवल्या गेल्यात. 18 मध्ये 46, 15.33 सरासरीने धावा देखील इथे बनवायच्या आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं भोसले अमृततुल्यचे प्रोप्रायटर राहुलजी भोसले हे देखील उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. विनंती राहील राहुलजी भोसले यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय अथक असे परिश्रम घेतले असे सुधीर काका टकले, त्याचप्रमाणे बाळाभाऊ लोणकर यांचे देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. काकांना विनंती राहील की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 53 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 17 मध्ये 45 बनवायच्या. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बाळू. इथे चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाळूने देखील फेस केले. सेम तीच रिॲक्शन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत बाळूला. तुषारभाई शिंदे अनुभव प्रचंड मोठा आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. इथे पहा लोअर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक सिंगल सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 54 धावा स्कोर कार्ड वरती. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. 15 मध्ये आता 44 बनवायचे आहे. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 मध्ये 44. 15 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येते. डॉट बॉल येतोय. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर होतील बाद. त्यांनी कसली कंबर, अरे समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळ घेणारा एक नंबर. थँक्यू. करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडू वाईट अतिरिक्त धावे. 13 मध्ये 45 ही गरज. 13 मध्ये 43. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा बनवायच्या. बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन देवरोड संघ मॅच मध्ये थोडासा प्रभावी पाहायला मिळतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले अतिथी प्रेक्षक राजांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं तर संपूर्ण व्यासपीठ पूर्ण भरलंय.
आमचे संपूर्ण सुपरस्टारचे संपूर्ण सहकारी अतिथी मान्यवर देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी PSI संदीपजी गाडीलकर साहेब देखील उपस्थित आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर प्रशांतजी साखरे हे देखील उपस्थित आहेत. विनंती राहील की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे राहुलजी उर्फ बाळा भोसले यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. इथे पुन्हा एकदा वेगवान तेस्तरा चेंडू देखील पाहायला मिळाला. सुपरस्टार क्रिकेट क्लब तळेगाव नयनजी गरुड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये देखील अतिथी मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू वेगवान मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. करणला देखील आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी देखील करतोय. सातत्याने CCL लोणावळा संघासमवेत जोडलेला हा करण देखील आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. कामगिरी करावी लागेल. इक्वेशन देखील पाहायला मिळतंय. 10 चेंडू आणि 42 धावांची गरज. बॅटची कड आहे. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती. या स्पर्धेमध्ये देखील सलग 5 दिवस समालोचन करण्याची संधी देखील मिळाली. त्याबद्दल सुपरस्टार क्रिकेट क्लब तळेगाव असेल, अगदी क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व शंकरभाऊ भेगडे असतील, अक्षयभाऊ भेगडे असतील, त्यानंतर गाडेकर साहेबांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या सर्व आयोजकांनी मला या ठिकाणी संधी निर्माण करून दिली त्याबद्दल सर्वांचंच सुपरस्टार क्रिकेट क्लब सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये झालंय. बॅटरी ते बाद होईल. सुपरस्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल्स क्रिकेट स्पर्धा गेल्या 5 दिवसापासून आपण या स्पर्धेमध्ये अतिशय गोड आवाज जो ऐकत आहेत जे अमोल कोंडबर सर यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे 5ही दिवस ज्यांनी पंच म्हणून अतिशय सुरेख कामगिरी बजावली असे अनिलजी माळी सर यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे दुसरे पंच म्हणून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली असे विश्वजितजी कोळेकर साहेब सर यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे क्रिक लाईव्ह यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे बाळाभाऊ भोसले यांनी जो चहा स्पॉन्सर केलाय त्यांचे देखील आभार. इथे मॅच मध्ये देखील आपण पाहतोय 7 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. समीकरण आहे. मला देखील या ठिकाणी 5 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पृथ्वी जगताप असतील, तानाजी भाऊ काकडे असतील, शंकर भाऊ असतील, आलोक भाऊ असतील, अक्षय भाऊ वेगडे असतील, या सर्वच मित्र परिवारांचं मी देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथे पहा दांडी 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 गुल. विकेटचं पतन. बॅटर होईल इथे बाद. जो कोणी खेळाडू रिव्हर्स स्वीपने षटकार किंवा चौकार खेचेल त्या खेळाडूला शंकरभाऊ बेगडे यांच्या वतीने 1501 रुपयाचं प्राइज आहे. जो कोणी खेळाडू सलग 3 मारेल त्याला 1501 रुपयाचं. एक जरी मारला तरी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. षटकार किंवा चौकार काही मारले तरी शंकर भाऊ भेगडे यांच्या वतीने 1001 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त रिव्हर्स मारायचं आहे. स्विच हिट मारायचा मित्रांनो.
आता शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू देखील शिल्लक असतील. 5 बनवायच्या 41. या सामन्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण पकड देखील आता निर्माण केली आहे. बप्पण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन आणि ज्या समोरच्या बाजूला फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला एक अप्रतिम सेल. विकेटचं पतन. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलाय असे सुधीर काका टकले, बाळाभाऊ लोणकर, सचिन भाऊ बेगडे, समीर भाऊ बेगडे, त्याचप्रमाणे मोहनजी महामुनी, संतोषजी कळगुंडे साहेब, त्याचप्रमाणे महेशजी जगताप साहेब, त्याचप्रमाणे मदनदादा नाटेकर, मनसूरभाई शहा, त्याचप्रमाणे संदीपजी गाडीलकर, प्रशांतजी खेडकर साहेब, त्याचप्रमाणे वैभवजी दाभाडे, शंकरभाऊ बेगडे, त्याचप्रमाणे विनोदजी राठोड साहेब, त्याचप्रमाणे अक्षयजी काळोखे, त्याचप्रमाणे रवीजी पाटील असतील, शंभूनाथजी कुडेकर असतील, त्याचप्रमाणे लक्ष्मणजी कापसे असतील, नितीनजी ओवाळ असतील, त्याचप्रमाणे श्रीशैल मैंते असतील, त्याचप्रमाणे स्वप्नीलांना पिंगळे असतील, त्याचप्रमाणे अक्षयजी बेगडे असतील, बाबूजी जगताप, त्याचप्रमाणे प्रशांतजी साखरे हे देखील या ठिकाणी अंतिम सामना बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. या ठिकाणी ज्यांच्या विशेष सहकार्याने बेस्ट इमर्जिंग प्लेअरसाठी स्पोर्ट्स शूज देण्यात येणार आहेत असे समीरजी शेलार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती राहील की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. डीजे G